एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला पोलीस इन्स्पेक्टर होती, PSI होती आणि त्या महिलेची ओळख एका कंत्राटदार व्यक्तीबरोबर झालेली होती। ओळख झाल्यानंतर तो जो कंत्राटदार व्यक्ती आहे त्या महिला PSIला भेटायला आलेला होता। भेटायला आल्यानंतर मस्त मोठी पॉश गाडी घेऊन आला। त्या गाडीमध्ये त्या महिलेला बसवलं आणि बसवल्यानंतर जवळच्याच एका लॉजमध्ये नेलं। लॉजमध्ये नेत असताना त्या महिलेशी बोलणं सुरू केलं आणि तिला आपण या ठिकाणी जात आहोत अशा पद्धतीने सांगितलं। जेव्हा त्या महिलेने त्याला विरोध केला तेव्हा त्यानं तिला वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासन दिले। आश्वासन देऊन त्या महिलेला घेऊन त्या लॉजवर गेला आणि त्या ठिकाणी त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण। घटना आहे महाराष्ट्रातील नागपूरमधील एका परिसरात बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2023 मध्ये घडलेली, जी एका 31 वर्षीय महिला PSIच्या आयुष्याला हादरवून टाकणारी आहे। एका कंत्राटदारानं लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली, तिला लॉजवर नेऊन नको ती कृत्य केली आणि नंतर तिचा छळ केला। ही कहाणी आहे विश्वासघाताची, फसवणुकीची आणि समाजाला विचार करायला लावणारी। चला हा सारा प्रकार सविस्तर जाणून घेऊ, पण जर तुम्ही अजूनही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। नागपूरमधील एका परिसरात राहणारी 31 वर्षीय प्रिया पाटील ही एक मेहनती आणि कर्तव्यदक्ष महिला PSI होती। मूळ सोलापूर जिल्ह्यातील असलेली प्रिया 2019 मध्ये PSI पदी निवडली गेली आणि नागपूरमधील बेलतरोडी पोलीस स्टेशनला रुजू झाली। तिची नोकरी सुरळीत चालली होती, पण वय वाढत असताना तिला लग्नासाठी जोडीदार हवा होता। यासाठी तिनं शादी.com सारख्या ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाईटवर स्वतःचा बायोडेटा अपलोड केला। तिचा बायोडेटा अनेकांनी पाहिला आणि त्यापैकी एका 35 वर्षीय पुरुषानं राहुल देशमुख तिच्याशी संपर्क साधला। त्यानं स्वतःला शासकीय इलेक्ट्रिक कंत्राटदार आणि अभियंता असल्याचं सांगितलं। त्याच्या बायोडेटानुसार तो उच्च शिक्षित होता, त्याच्याकडे 2 4 व्हीलर गाड्या होत्या आणि त्याचं वार्षिक उत्पन्न 8 ते 12 लाख रुपये होतं। प्रियाला हे आकर्षक वाटलं आणि त्याच्याशी बोलणं सुरू झालं। 2023 मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना राहुल प्रियाला भेटायला आला। तो एका पॉश 4 व्हीलर गाडी